नमो नमः. मी प्रसाद देशमुख, फाउंडर ऑफ वेदपुरुषा फाउंडेशन गोवा. वेदपुरुषा फाउंडेशन द्वारा विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण संस्थांसाठी वेदविद्या शिक्षा कार्यक्रम हा एक विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे एम्पॉवरिंग स्टुडंट्स थ्रू द वैदिक विजडम. वेदपुरुषा फाउंडेशनचा मुख्य उद्देश वेदांचा प्रचार व प्रसार होऊन त्या माध्यमातून सर्वांचा सर्वांगीण विकास व्हावा हा मूळ उद्देश. वेदविद्या शिक्षा कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्थांसाठी आपण एक विशेष कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, ज्यामध्ये ओंकार पठन, गणपती प्रार्थना मंत्र, विशेष विद्यार्थ्यांकरिता मेधासुक्तम, स्वस्ती मंत्र, भोजनापूर्वीचा मंत्र व गायत्री मंत्र, वॉटर थेरपी असे 6 मुख्य मुद्दे या प्रशिक्षणामध्ये येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आपण तुमच्या शाळेमध्ये याची चर्चा करणार आहोत व त्यावर विस्तृत स्वरूपामध्ये प्रॅक्टिस करून ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर येणाऱ्या 7 दिवसांमध्ये वेदविद्या शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून ओंकार म्हणजे काय, ओंकार पठन करण्याची योग्य पद्धती काय आहे, ओंकार पठन केल्यानंतर त्याचा आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर व आपल्या शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो व ते आपल्याला कसं सुदृढ बनवतं, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, सायंटिफिक रिझन ओंकार पठन करण्यामागचं काय आहे, अनेक सायंटिस्टनी त्याच्याविषयी काय रिसर्च केले आहे, याविषयी आपण आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये येणाऱ्या 7 दिवसांमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर वैदिक मंत्र पठन करण्याची योग्य पद्धती काय आहे, अर्थात स्वर, विसर्ग, बिंदू, मात्रा, बलम, स्पष्ट मंत्रांचे उच्चार, हे सगळं विस्तृत स्वरूपामध्ये सायंटिफिकली तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. गणपती प्रार्थना मंत्र, ज्यामध्ये भगवान गणेश, देवी सरस्वती व श्री गुरु यांना वैदिक मंत्र पठन करून कसं आवाहन करायचं व त्याचबरोबर सर्व प्रचलित मोस्ट पॉवरफुल असं एक वैदिक सूक्तम आहे, त्याचं नाव आहे मेधा सूक्तम, जे विशेष आम्ही तुम्हा सर्वांना शिकवण्यासाठी येणार आहोत. मेधा सूक्तम हे बुद्धीच्या तल्लकतेसाठी, म्हणजे इंटलेक्च्युअल पॉवर, तुमचं इंटेलिजन्स, तुमची मेमरी पॉवर, होल्डिंग पॉवर, विषयाचं अंडरस्टँडिंग पॉवर, रिकॉल करण्याची शक्ती, हे सर्व मेधासूक्तम पठन करणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतं. आपल्या सर्व ऋषी मुनींनी त्यांच्या बुद्धीच्या तेजस्वितेसाठी मेधासूक्तम मंत्रपठनाची साधना त्यांनी केलंय. हेच मेधासूक्तम अगदी सहज पद्धतीने विद्यार्थ्यांना, शिक्षकांना कशा पद्धतीने पठन करायला मिळेल व ते पठन केल्यानंतरचे त्याचे लाभ काय आहेत, हे आपण येणाऱ्या 7 दिवसांमध्ये तुमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये वेदविद्या शिक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत शिकणार आहोत. या प्रशिक्षणामध्ये स्वस्ती मंत्र व भोजनापूर्वीचा मंत्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक विशेष असं गुण आहे. कारण जैसा खाये अन्न वैसा होय मन. तर भोजनापूर्वीचा हा मंत्र पठन केल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अन्नावर त्याचा काय परिणाम होतो व अन्न ग्रहण करणाऱ्या व्यक्तीवर, म्हणजे त्याच्या विचारांवर, त्याच्या शरीरावर, त्याच्या स्वभावावर त्याचा काय परिणाम होतो, हे सुद्धा आपण या शिबिरामध्ये शिकणार आहोत. एकंदर या 7 दिवसांच्या शिबिरामध्ये आपली जी भारतीय संस्कृती आहे, ज्या संस्कृतीच्या माध्यमातून व्यक्तीचा लौकिक व आध्यात्मिक व सर्वांगीण विकास कसा होईल, याच्यासाठी मंत्र साधना त्याच्यावर कशा पद्धतीने परिणाम करते व व्यक्तीवर व त्याचबरोबर सभोवतालच्या वातावरणावर, अर्थात शाळेमध्ये व त्याचबरोबर घरी सुद्धा तुम्ही मंत्र पठन केल्यानंतर अवतीभोवतीच्या वातावरणावर व त्या वातावरणामध्ये असणाऱ्या इतर व्यक्तींवर त्याचा कसा परिणाम होतो, हे आपण व्यवस्थितरित्या विस्तृत स्वरूपात येणाऱ्या 7 दिवसांमध्ये या शिबिरामध्ये शिकणार आहोत. विद्यार्थ्यांमध्ये व जी कुठली व्यक्ती, म्हणजे जे कुठली प्रोफेशनल व्यक्ती सुद्धा ज्यांना निरंतर अध्ययन करावं लागतं, अभ्यास करावं लागतं, नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, त्या सगळ्यांसाठी मेधासूक्तम हे एक विशेष पर्वणी आहे. कारण जे कलाक्षेत्रामध्ये आहेत किंवा ज्या व्यक्तींना पुन्हा पुन्हा नवीन गोष्टी शिकून स्वतःला अपडेट करावं लागतं, ज्यांना इन्नर स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, विशेष कलागुण ज्यांना भगवंताने दिलेत, त्याला विशेष स्वरूपाने त्याच्यामध्ये अजून शार्पनेस येण्यासाठी,
त्यांची डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होण्यासाठी मेधासुक्त मंत्र साधना व ओंकार साधना हे एक विशेष असा एक गुणक आहे, एक विशेष ही पद्धती आहे जी आपण येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकणार आहोत. मी प्रसाद देशमुख, वेदपुरुषा फाउंडेशन करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश आहे की वेदांचा जो अभ्यास आहे तो सामान्य जनांना प्राप्त व्हावा व त्या माध्यमातून त्यांचा लौकिक स्वरूपात म्हणजे वर्ल्डली लाईफमध्ये आणि त्यांच्या इनर स्पिरिच्युअल लाईफमध्ये सुद्धा त्याचा त्यांना उपयोग व्हावा, लाभ व्हावा व त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं, हा आमचा या वेदविद्या शिक्षा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. येणाऱ्या 7 दिवसांमध्ये जे काही आपण आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकणार आहोत त्याच्या सरावासाठी, अभ्यास करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा एव्हरीडे तुमच्या शिक्षकांमार्फत प्राप्त होतील. त्याचा तुम्ही घरी अभ्यास करावा व त्याचबरोबर परफेक्टली वैदिक मंत्रांचं पठण करून त्याची साधना करावी, हाच आमचा या मागचा उद्देश आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या 7 दिवसांमध्ये आमच्यासोबत तुम्ही जुळावं व या माध्यमातून तुम्हाला परफेक्टली प्रॉपर प्रोनाउन्सिएशन अलॉंग विथ द इंटोनेशन्स वैदिक मंत्र पठण करण्याचा लाभ प्राप्त व्हावा, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. व येणाऱ्या 7 दिवसांसाठी तुम्ही माझ्यासोबत वैदिक मंत्रांची ही विशेष अभ्यास व वेदविद्या शिकण्यासाठी माझ्यासोबत जुळा व आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी ही वैदिक मंत्र साधना आपण निरंतर करूया. शुभम